वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी शक्तींची घुसखोरी होते हे शरद पवारांचं स्टेटमेंट आलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले असतील या लोकांनी शरद पवारांवर प्रचंड टीका करायला सुरुवात केली। म्हणजे वारकरी संप्रदायाचा मूळ विचार हा पुरोगामी विचार आहे आणि त्याला फाटा देऊन आता हिंदुत्ववादी शक्ती म्हणजे प्रतिगामी शक्ती या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करतायत आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मूळ विचाराला हानी पोहोचते असं शरद पवारांना सूचित करायचं होतं किंवा त्यांना त्यांच्या स्टेटमेंट मधून सांगायचं होतं। त्यामुळे शरद पवारांच्या या स्टेटमेंट नंतर वारकरी संप्रदाय हा पुरोगामी आहे की हिंदुत्ववादी आहे याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून वारकरी संप्रदाय हा पुरोगामी आहे की हिंदुत्ववादी आहे याच गोष्टीची चर्चा आपण करणार आहेत आणि फक्त चर्चा करणार नाहीत तर ज्ञानोबा असतील किंवा तुकोबा असतील या संतांच्या अभंगाचे दाखले देऊन किंवा त्यांच्या कर्तृत्वाचे कामाचे दाखले देऊन आपण ही गोष्ट नीटपणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटापर्यंत वारकरी संप्रदाय हा पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे हे तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर शरद पवारांच्या विधानामध्ये कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी शक्तींचा शिरकाव होतो हे शरद पवारांचं स्टेटमेंट आल्यानंतर शरद पवार हे नास्तिक आहेत, निधर्मी आहेत, पुरोगामी आहेत असं सांगायला भाजपनं सुरुवात केली आणि या योगे आमच्या धर्माशी किंवा आमच्या धर्मातल्या गोष्टींशी शरद पवारांना काही घेणं देणं राहिलेलं नाहीये असं भाजपचं प्रत्युत्तर होतं। पण खरंच वारकरी संप्रदाय हा पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे या चर्चेला यामुळे फोडणी मिळाली आणि तशी चर्चा सोशल मीडिया आणि मीडियामधून व्हायला सुरुवात झाली। तर याच गोष्टीची चर्चा आपण थोडी नीटपणे आणि विस्तारानं करूयात। त्यामुळे वारकरी संप्रदाय प्रमाण मानत असलेल्या तुकोबांच्या आणि ज्ञानोबांच्या ओव्या आणि अभंगांचा सहारा घेऊन वारकरी संप्रदायाचे मूळ विचार नेमके काय आहेत आणि त्यानंतर ते पुरोगामी आहेत की प्रतिगामी आहेत हे आपण समजून घेणार आहेत। आता पुरोगामित्व म्हणजे काय असतो तर पुरोगामित्व म्हणजे जी लोक समता मानतात, जी लोक बंधुता मानतात, जी लोक न्याय मानतात किंवा ज्या लोकांना असं वाटतं की शिक्षणाची दारं असतील, न्याय हक्कांची दारं असतील किंवा मानवी हक्कांची दारं असतील ही सगळ्यांसाठी खुली असावीत अशा लोकांना आपण पुरोगामी म्हणतो। म्हणजे जे लोक प्रवाही असतात आणि बदल स्वीकारतात किंवा जुन्या सामाजिक रूढी परंपरा ज्या की कालबाह्य झालेल्या आहेत अशा रूढी परंपरांना भोंदूगिरीला जे तिलांजली देतात अशा लोकांना पुरोगामी म्हणतात। आता या पुरोगामित्वाच्या व्याख्यात वारकरी संप्रदाय बसतो का किंवा आपल्या संतांचे विचार त्यामध्ये बसतात का हे एक एक करून चेक करू। आता या तपासणीसाठी आपण पहिले संत निवडूयात ते म्हणजे ज्ञानोबा। ज्ञानोबांनी काय केलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी काय आहे तर ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेचं मराठी मधलं भाषांतर आहे आणि फक्त भाषांतरच नाहीये तर आपल्या रोजच्या जीवन मरणाच्या विषयातली उदाहरणं देऊन ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं सार हे अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय। आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा खटाटोप कशासाठी केला तर ज्यांना संस्कृत कळत नाही अशा लोकांना भगवद्गीतेतलं सार कळावं यासाठी ज्ञानेश्वरांनी हा खटाटोप केला। आता संस्कृत कोणाला कळत नाही तर संस्कृत बहुजनांना कळत नाही म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बहुजनांसाठी ज्ञानाची दारं खुली केली आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे ज्ञानोबांचं हे कार्य मी तुम्हाला जे सुरुवातीला पुरोगामित्वाचे क्रायटेरिया सांगितलेत त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसतंय हे तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे शिक्षण या सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी ज्ञानोबांनी प्रयत्न केले। म्हणजे ज्ञानोबा हे पुरोगामी होते, त्यांनी धार्मिक ज्ञान हे संस्कृत मध्येच असावं आणि ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त ते ऐकण्याचा किंवा ते समजून घेण्याचा अधिकार कुणाला नाहीये हा मनुस्मृतीचा विचार या ठिकाणी अप्रत्यक्षपणे जाळलेला आपल्याला बघायला मिळतो। आता वारकरी संप्रदायाचे आणखी एक महत्वाचे संत म्हणजे तुकोबा। आता तुकोबा अतिशय सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये आणि अतिशय आक्रमकपणे त्यांचे विचार मांडताना दिसत आहेत। आणि आता मी तुम्हाला सुरुवातीला जे पुरोगामित्वाचे क्रायटेरिया सांगितले होते त्यातली पहिली गोष्ट म्हणजे समता आणि दुसरी म्हणजे पारंपरिक आणि कालबाह्य झालेल्या रूढी परंपरांना तिलांजली देणं। आणि तुकोबांनी त्यांच्या साहित्यामधून त्यांच्या अभंगांमधून या पारंपरिक रूढी परंपरांना
फाटा दिलेला आहे किंवा त्यांच्यावर परखड टीका केलेली आहे आणि त्यांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुकोबांच्या काळामध्ये कोणाला जर पुण्य कमवायचं असेल किंवा मोक्ष मिळवायचा असेल तर यज्ञ करणं, वेगवेगळे विधी करणं किंवा वेगवेगळ्या पूजा मांडणं या सगळ्या गोष्टींचे पर्याय होते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ब्राह्मण हा मध्यस्थ म्हणून म्हणजे मंत्र म्हणण्यासाठी लागत होता आणि हे संस्कृत मंत्र म्हणल्यानंतरच तुमची पूजा ही यशस्वी होते किंवा तुम्ही जे मानण्याचा प्रयत्न करताय ते देवापर्यंत पोहोचतं असा समज ब्राह्मणांनी पसरवला होता. आणि हा समज तुकोबांनी मोडून काढला. म्हणजे यज्ञ, पूजा, वेगवेगळे विधी या गोष्टी करण्याची गरज नाहीये हे तुकोबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय. आता हीच गोष्ट तुकोबांनी त्यांच्या अभंगामधून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि यज्ञावर टीका करणारा तुकोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. म्हणजे यज्ञ याग विधी तेने नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे यज्ञ याग किंवा पूजापाठ या गोष्टी करून तुम्हाला काही मोक्ष मिळत नाही, म्हणजे सिद्धी मिळत नाही हे सांगण्याचा प्रयत्न तुकोबांनी केलेला आहे. आणि यातून तुकोबांनी यज्ञाला त्यांचा विरोध आहे किंवा मध्यस्थाला घेऊन पूजा करण्याला त्यांचा विरोध आहे हे सांगितलेलं आहे. आता यातून तुकोबांचा यज्ञाला किती विरोध आहे हे तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल. पण आता तुकोबांचा यज्ञाला विरोध आहे, यागाला विरोध आहे, पूजापाठाला म्हणजे मध्यस्थांना घेऊन पूजापाठ करण्याला विरोध आहे. मग तुकोबांनी देवापर्यंत पोहोचण्याचा किंवा मोक्ष मिळवण्याचा मार्ग काय सांगितलाय तर त्याबद्दल सुद्धा तुकोबांचा एक अभंग आहे. त्याबद्दल तुकोबा म्हणतात की दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. म्हणजे काय तर दळण दळत असताना किंवा कांडण करत असताना तुम्ही फक्त देवाचं नाव जरी घेतलं तरी तुमची भक्ती ही देवापर्यंत पोहोचते आणि तुमची भावना ही देवापर्यंत पोहोचली तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आता तुकोबा एवढंच म्हणून थांबत नाहीत, तर जी लोक भगवी कापड घालून किंवा धार्मिक असल्याचा आव्हानून किंवा धर्माचे अधिकारी असल्याचा आव्हानून लोकांना लुबाडण्याचं काम करतात त्यांच्याबद्दल सुद्धा तुकोबांनी अतिशय परखडपणे आपलं मत मांडलंय. तुकोबा त्याबद्दल काय म्हणतात तर तुकोबा म्हणतात की भगवे जरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. म्हणजे कुत्र जर भगवं झालं किंवा कुत्र्याने भगवे कपडे घातले म्हणून ते अनुभवी किंवा ते ज्ञानी होत नाही, ते कुत्रच राहतं. म्हणजे भगवे कपडे घातलेला प्रत्येक माणूस हा ज्ञानी असेल असं नाहीये. आता अशोक खरात असेल किंवा बागेश्वर बाबा असेल, आसाराम बापू असेल यांच्यासारख्या भोंदूगिरी करून लोकांना फसवणाऱ्या लोकांबद्दल तुकोबा अतिशय स्पष्टपणे बोलतात. तुकोबा काय म्हणतात तर ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावून या राग, डोळे झाकून करती पाप, दावी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. म्हणजे अशा लोकांची संगत जळो असं तुकोबा सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अतिशय परखड भाषेमध्ये भोंदूगिरीवर तुकोबांनी टीका केलेली आपल्याला बघायला मिळते. आता हे सगळे विचार बघितल्यानंतर म्हणजे ज्ञानोबांचे विचार बघितल्यानंतर, त्यांचं कार्य बघितल्यानंतर किंवा तुकोबांचे अभंग बघितल्यानंतर, त्यांच्या अभंगामधून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी बघितल्यानंतर वारकरी संप्रदाय हा पुरोगामी संप्रदाय हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे वारकरी संप्रदायाचा मंत्र हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यापेक्षा वेगळा नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे झालं वारकरी संप्रदाय पुरोगामी की प्रतिगामी याबद्दल. पण वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी शक्तींची घुसखोरी झाली या स्टेटमेंटमध्ये कितपत तथ्य आहे तर ते पण आपण आता समजून घेऊ. तर मध्यंतरीच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काही बाबा लोक बघायला मिळाली की ज्या बाबा लोकांनी वारकरी संप्रदायाचा मूळ मानवतावादी आणि सगळ्यांचे भेदाभेद अमंगळ मानणारा जो विचार आहे तो विचार सोडला आणि आक्रमक हिंदुत्वाचा विचार आणि मुस्लिम द्वेषाचा विचार हा मांडायला सुरुवात केली. म्हणजे शेख मोहम्मद महाराजांसारखे मुस्लिम संत पण आपल्या देशामध्ये होऊन गेले किंवा वारकरी परंपरेत होऊन गेले ही गोष्ट ही बाबा लोक विसरली आणि त्यांनी मुस्लिमांबद्दल अतिशय द्वेषपूर्ण वक्तव्य करायला सुरुवात केली. आता याचं तुम्हाला उदाहरणच ऐकायचं असेल तर ते उदाहरण म्हणजे संग्राम बापू भंडारेंसारखी लोक. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो मुस्लिम द्वेष्टा विचार आहे तो संग्राम बापू भंडारेंनी किंवा त्यांच्यासारख्या काही अनेक लोकांनी वारकरी संप्रदायामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल शरद पवार बोलत होते आणि त्याबद्दल ते वारकऱ्यांना जागरूक करण्याचं काम करत होते. आता शरद पवारांचं वक्तव्य तुम्ही बाजूला ठेवलं आणि गावागावातली कीर्तनं जरी बघितली तरी गावागावातली कीर्तनं ही हिंदुत्ववादांनी भरलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे गाय, गोबर, गोमूत्र, गोमाता आणि मुस्लिम द्वेष या चार कोणांवरच बहुतेक महाराज लोकांची कीर्तनं चालतात
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी शक्ती या घुसल्यात हे शरद पवारांचं स्टेटमेंट हे अतिशय योग्य आहे असं मला तरी वाटतं. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर, हे सगळे अभंग ऐकल्यानंतर, संतांचं कार्य ऐकल्यानंतर शरद पवारांच्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.